उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जात आहे। सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन आहे। ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केलं जात आहे। प्रलंबित मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात येत आहे। शिंदे साहेब न्याय द्या असे हाती फलक घेत या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागले ठाण्यातील पिनाक नाका या ठिकाणी असलेले सुपरमॅक्स ही कंपनी आहे, त्या कंपनीचे हे सर्व कामगार आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात महिला कामगारांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। परत पुरुष वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांची मागणी आहे की जे 3 वर्षांमध्ये सुपरमॅक्स कंपनीमध्ये जे काम करणारे कामगार होते ते मयत झालेत आणि त्यांचा देखील हिशोब पैशांचा हिशोब मिळालेला नाही आणि 1500 पेक्षा जास्त कामगार जे देशभराला लागलेत त्यांच्या प्रश्नांच्या काय अशा मागण्या घेत ते उपमुख्यमंत्री यांच्या ठाण्यातील मनीष, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळे उकल होत नाहीये नेमका या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा अचानकपणे का घेतलाय याचा पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। मनीष, माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा, लागले तुमचा आवाज येतोय। हॅलो, आता तुम्ही थेट स्पष्ट सांगा, अचानकपणे हे आंदोलन आता केलं जात आहे, या सगळ्या संदर्भात काय नेमकी प्रमुख मागणी आहे, काय अपेक्षा आहे उपमुख्यमंत्र्यांकडून आंदोलन करताना? मनीष, हॅलो मनीष, हॅलो, हा लागले। हॅलो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन केलं जात आहे। शिंदे साहेब आम्हाला न्याय द्या अशी मागणी सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांकडून केली जाते। अनेक आंदोलक या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।